प्लॅनला हो म्हणून किंवा नाही म्हणून किंवा कॅन्सल करून काहीच होत नसते. आपण कधीतरी हो म्हणून निघायलाच हवं आणि तसंच आम्ही प्लॅन केला आणि निघालो. मुळशीच्या एका रिसॉर्टला. खूप दिवस झाले कुठे फिरायला गेलोच नव्हतो आणि खूप इच्छाही होत होती, की चला आता थोडंसं काहीतरी चेंज पाहिजे. रुटीन ते कंटाळा आलाय, खूप बोर झालं. त्याच्यामुळे चला आपण निघूया. रस्त्याने जाताच प्रिशा झोपी गेली आणि ट्रेंड्समध्ये ऑलरेडी आमचे फ्रेंड शॉपिंग करत होते. आम्ही 2च जोड्या होतो आणि त्यांना 1 मुलगी, आम्हाला 1 मुलगी. म्हणजे आम्ही असे 6 जण गेलो. मुळशी हे गाव आहे आणि गावाचा पूर्ण फील येतो तुम्हाला. तुम्हाला शेतं दिसणार, तुम्हाला सगळी शांतता वाटेल आणि फ्रेश हवा पण येणार. रिक्षाचे केस असे भरकन ओढत होते. रस्त्याच्या कडेला आम्ही 2-3 मंदिरं पण पाहिली आणि रस्ता खूप छान होता आणि रस्ता छान, हवा छान. मग कळालं की बाजूला नक्कीच नदी असणार आहे आणि खरंच खूप छान वाटलं. हे वातावरण असं असलं पाहिजे. शहरात राहणाऱ्यांना कसं आहे, गरम, उष्णता ह्याच्यामुळे कंटाळा येतो आणि अशा ठिकाणी जाण्याची इच्छा नक्कीच होते. थोड्याच वेळात रस्ता खराब झाला आणि इतका खराब आणि आम्ही जिथे गेलो, ज्या रिसॉर्टमध्ये गेलो, त्याचं नाव होतं अवंती कलाग्राम. तिथे जाताना हा उंच रस्ता मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवते, की किती उंच होता. मला तर असं वाटत होतं, की मी आता गाडीवरून पडणार आणि प्रिशा माझ्याजवळ होती. प्रिशा असल्यामुळे मी जरा जास्तच घाबरते, पण तसं काहीच होत नाही आणि मीच जास्त विचार करते असं मला समजलं. गेल्यावर म्हणलं इथं तर काहीच दिसत नाहीये, रिसॉर्ट नाहीये, एकदम भूत बंगल्यासारखं काहीतरी होतं. पण मग रिसेप्शनचा एक बोर्ड दिसला. मग कळालं, की अरे हे लेफ्ट साइडला आहे, राइटला नाही. गाड्या फक्त राइटला लागलेल्या होत्या आणि झाडं वगैरे मस्त कलर केलेले होते आणि लाइटिंग वगैरे लावलेली होती. तर रात्री ह्याची मजा दिसणार. माझ्या मैत्रिणीची मुलगी मिष्टी, कामाक्षी नाव आहे तिचं, तिला मिष्टी म्हणतात. ती सगळ्यांना त्यांच्या सोसायटीमध्ये सांगत असते, की प्रिशा माझी बहीण आहे. त्यांना असं वाटतं, की हिला छोटी बहीण कधी आली. पण तिला बघून आम्ही खूप हसतो आणि आम्हाला तिच्या बोलण्यावरून खूप हसायला येते. ही अशी रूम होती, तिथे 4 बेड लावलेले होते आणि आम्ही संध्याकाळी ते एकत्र लावून मग नंतर झोपणार होतो आणि वॉशरूम पण ठीक-ठाक होतं, म्हणजे चांगलं होतं. आपल्याला काय रूममध्ये राहायचं नसतं ना, आपण नुसतं ते एक फ्रेश होण्यासाठी आणि काहीतरी रिलॅक्स हवं त्याच्यासाठी आपण करतो आणि बाकी तर आपण बाहेरच असतो. गेल्या-गेल्या थोडं थकलो होतो म्हणून आम्ही फ्रेश झालो आणि फ्रेश झालो आम्ही गॉगल वगैरे आणले होते ते घातले आणि मग बाहेर गेलो होतो. ऑलरेडी खूप लोकं आलेले होते तिथे आणि सगळ्या रूम भरलेल्या होत्या. काही कंटेनरवाल्या ह्या ज्या मागे दिसतात त्या कंटेनर रूम होत्या आणि डिलक्स रूम होत्या. अशा 2 प्रकारच्या आणि वरती पण अजून होत्या आणि प्रिशा गेल्यापासून म्हणजे तिची ती झोप झाली होती गाडीवर म्हणून ती गेल्यापासून एकदम फ्रेश होती आणि आम्ही गेल्या-गेल्या एक्सओ-एक्स आपण खेळतो ना ते खेळायला लागलो. तिथे गेलं हे बघितलं आणि त्याच्यानंतर म्हटलं दुसरे पण गेम इथे नक्कीच असणार आहे आणि ते नंतर आपण बघूया. इथे संध्याकाळी बहुतेक स्टेज वगैरे आहे, वाजवण्यासाठी पण काही इन्स्ट्रुमेंट दिसतात मला आणि माईक पण दिसतो. म्हणजे संध्याकाळी नक्कीच काहीतरी प्रोग्राम असणार आहे, असं समजून घेतलं. त्यानंतर सापशिडी ठेवली होती, ती आम्ही खेळत बसलो. घरी आपण खेळतो, पण ते तिथे खेळण्याची मजा वेगळीच असते. प्रिशा डायनोसॉरचे बुक बघून ते वाचत होती आणि एक पेज तिने फाडला पण. आम्हाला दिसलं की कुठेतरी एवढी गर्दी आहे आणि तिथे पाहिलं की पॉट बनवत होते सगळे आपापल्या हिशोबाने आणि ते हेल्प करत होते आपल्याला आणि सगळ्यांनी बनवलं. पण ह्याच्यामध्ये ना सगळ्यात बेस्ट तर माझंच बनलं. तुम्ही ओळखा कोणतं आहे सगळ्यात बेस्ट? त्यानंतर आंब्याचं झाड दिसलं आणि खरंच तिथे पिकलेले आंबे होते आणि आम्ही ना एक-एक करून ते काढले आणि पहाडाच्या आंब्याची टेस्ट तुम्हाला माहीतच आहे किती चांगली असते. प्रिशाला तर दिलीच आणि मग मी आणि सगळ्यांनी थोडं-थोडं करून खाल्लं आणि इतकं छान होतं ना, इतकी छान चव होती त्याची की त्या आंब्याची चव दुसऱ्या कोणत्याच आंब्याला येणार नाही. त्यानंतरची होती दुसरी ॲक्टिव्हिटी ज्याच्यामध्ये आपण बांबूच्या छोट्या-छोट्या स्ट्रिप्स कट करतो आणि त्याचं फ्लॉवर बनवतो. हे एवढं काही इंटरेस्टिंग वाटलं नाही म्हणून फक्त आम्ही दोघींनीच केलं, मी आणि मिस्टरनी. त्यानंतर बाकी सगळ्यांनी म्हटलं की सेमच तर प्रोसेस आहे, आपण वेगळं काय करणार. तिथे आम्ही त्यांनी बांबूपासून बनवलेल्या वेगवेगळ्या गोष्टींची प्राईस विचारली आणि ती खूपच महाग होत्या. त्यानंतर मिष्टी झाडावर जाऊन बसली आणि थोड्या वेळात आम्ही चहा घेतला. चहा आणि बिस्किट ठेवलेले होते तिथे आणि इव्हनिंगला स्नॅक्स असणार होते असं त्यांनी सांगितलं. मग आम्ही रिलॅक्स बसलो आणि मग नंतर म्हटलं की चला स्विमिंग पूलमध्ये जाऊया. त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक, शेअर करायला विसरू नका. बाकीच्या गप्पा नेक्स्ट व्लॉगमध्ये.